आमचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता हे स्वतः आज त्या घटनास्थळी आलेले आहेत आणि त्या घटनास्थळी ते स्वतः आता उपस्थित झालेले आहेत. आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. सर, आज तुम्ही इथे घटनास्थळी आलेला आहात. बिबट्या हा अनुपस्थित दिसायला लागला. कसं पाहता सर? झालं आहे आम्हाला अडचण झाली की हा बिल्डिंग जे शहराचं मध्ये इकडनं 3 किलोमीटर बिल्डिंग आहे, म्हणजे 40-30 किलोमीटरचं बिल्डिंग आहे. तरी हा आश्चर्य झालं की हा आला कसं आणि या तिकडनं जंगलातनं आला असेल तर लोकांनी बघितलं कसं नाही आणि ते बिल्डिंगमध्ये शिरून 4-5 लोकांना जखमी केलं. याचा आम्हाला सगळं खेद आहे. आता फायर ब्रिगेड आणि हे सगळे आलेले आहे, फॉरेस्टवाले आलेले आहे, नक्की त्याला पकडू. कारण की आता पहिला ही एकदा परिस्थिती चालू द्या. सर, एक सेकंड. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की 2 तास झाली ही घटना घडून, मात्र वन विभागाचे अधिकारी आता पोचलेले आहेत, 6 वाजता पोचलेले आहेत. घटना घडल्यानंतर कसं पाहता या गोष्टीकडे तुम्ही? या संदर्भात काय चर्चा करणार का मुख्यमंत्र्यांची किंवा उपमुख्यमंत्र्यांची? नक्कीच चर्चा कसं आहे की हा पहिल्यांदा शहरामध्ये अशी घटना घडली. जसं मी सांगितलं की 3 किलोमीटर पेरी हा शहरी भाग आहे आणि अशा प्रकारची घटना कधी होऊ शकते असं तुम्ही विचारच करू शकत नाही. पण हे घटलं फॉरेस्टवाल्याला आश्चर्य झालं की एवढा शहराचा मधोमधी कशाला कोपऱ्याला किनाऱ्याला ठीक आहे. तर सगळं नक्कीच याबद्दल नक्की निर्णय घेतात की त्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटला माहिती कधी दिसली तर आमच्या फायर डिपार्टमेंटची येऊन ते घरातले लोक जे होते त्यांना रेस्क्यू केलेलं आहे आणि आता त्याला सुद्धा जे झालं आहे त्याचा आम्हाला ठीक आहे. सर, एक मिनिट. मुलगी जी आहे घायल झाली, याच्यामध्ये असे 3-4 जण ह्या घटनेत घायल झालेले आहेत. कसं पाहता की तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट केलेलं आहे. काय सांगायचं? नक्कीच चांगला उपचार करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत आणि जे घडलं त्याचं खेदच आहे. परंतु आज पहिला आता परिस्थिती आपल्याला सावध झाली. एकदा त्याला पकडला नंतर आम्ही तुम्हाला सांगतो. स्थानिक आमदार नरेंद्र मेहता ते घटनास्थळी आले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी घटना घडलेली आहे ही दुःखदच आहे आणि या संदर्भात आम्ही सगळी चौकशी करू आणि जे याच्यामध्ये घायल झालेले आहेत त्यांच्यावरती आम्ही उपचारासाठी खर्च सुद्धा करू. मी वैभव काकी, मराठी, मीनाबाई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.